कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणितनाथाय गोविंदाय नमो नमः। देवाला स्वच्छ धुवून घ्या। धुतलं घ्या तुपाची पण नीट आणून ठेवायचं तूप घालायला पाणी पाणी घ्या चला देवा पाणी थोडं गरम करायचं थोडं गरम करा देवाला घाला कृष्ण होदकेन स्नानं समर्पयामि सामान द्या मला पुढे सर पूजा आबीरचा डबा घ्या ना आबीरचा डबा आहे आबीर का गंध लावलं त्याच्यावर आबीर लावा आई साहेबांना हळद कुठू घाला पुढे आता देवाला बघा देवाला टाकायचं नाही तिथं माझ्या जेवण का करू नाम पाणी घालताना बघितलं बघा बहुत गॅस आलं पाहिजे पाठीमागं उंच समोर आलं देव दिसला पाहिजे ते बाजूला पळीमध्ये पाणी घ्या म्हणायचं अहम गोत्रवायचं तुमचं कश्यप तुमच्या गोत्राचा उच्चार करा गोत्रस्य
उत्पन्नोहम यथाशक्ति मना यथामति सत्यनारायण देवता विठ्ठल देवता दत्त तुळशीधर समर्थ परिचित देवाच्या कपाळाला गंध दिसत नाही व्यवस्थित लावून पूजा काम व्यवस्थित लावलं व्यवस्थित दिसते एक तुळशी पत्र घालून जावा घालताना विष्णुवेल मामन किंवा सत्यानंद म्हणा तुम्ही पांढरंगाय मामला जाता पाम पांढरंगाय मान केशवाय महा नारायणाय महा माधवाय महा गोविंदाय महा तुम्ही ग्रंथाला पण घाला आणि पांढरंगाला पण घाला आणि तुकोबरायला पण घाला एक तुकोबरायला एक ग्रंथाला अनेक पांढरंगाला केशवाय महा नारायणाय महा माधवाय महा गोविंदाय महा विष्णुवे महा मधुसूदनाय महा देविकमाय महा वामनाय महा इंद्राय महा ऋषिकेशाय महा पद्मनाभाय महा दामोदराय महा शंकरराय महा नारशिवाय महा अच्युताय महा जनार्दनाय महा उपेंद्राय महा विष्णवे महा विठलकराय महा गुरुगुणादाय महा उदात्मने महा उत्ताम क्रमांकते महा पुरुषाय महा गुरुवे महा चिंते महा पुरुषाय महा शिवाय महा गुरुवे महा भावनाय महा प्रभुवाय महा ईश्वराय महा उत्तराक्षाय महा आराध्याय महा दात्रे महा विधात्रे महा विठोधर्मणे महा कातदाय महा लोहिताक्षाय महा प्रभुक्ताय महा गोविंदमंगलस्वाय महा ईश्वराय महा विष्णवे महा विष्णवे महा देवताय महा प्रजापते महा विक्रमे महा लेनाय मेधाविने महा विक्रमाय महा विसद्वते महा आत्मवते महा पुरुषाय महा शर्मणाय महा संवत्सराय महा अजाय महा सर्वेश्वराय महा सर्वेश्वराय महा विचाय महा वसुमते महा समिधाय महा अमाय महा पुण्यवक्षाय महा बहुलिते महा विश्वने महा प्रभाय महा शाकुत्राय महा परारोहाय महा वैभवाय महा विशेषणाय महा वेदे महा अवेंगाय महा लोकादते महा प्रारते महा धर्मादते महा चतुरात्माय महा चतुर्भुजाय महा विजने महा दिव्याय महा विश्वने महा पुनरते महा प्राचीने महा अमोघाय महा पूजिताय महा असिंधे महा चंद्राय महा सुधात्मने महा नियमाय महा सदायुने महा वीरगणे महा असिंधे महा महावाय महा महोत्तराय महा विजयाय महा महाशक्ते महा महेश्वराय महा श्रीनिवासाय महा संसागते महा अनुरुद्धाय महा गोविंदाय महा मरिते महा हंसाय महा सुपर्णाय महा हिरण्यगर्भाय महा भूगर्भाय महा संधात्रे महा विदिताय महा कृष्णे महा वेदात्मने महा गुरुवे महा सत्यपराक्रमाय महा निमिषा पाचमंगी जास्त घालायची विशिष्टाय महा अनिशाय महा वाटुगुणाय महा ग्रामणे महा हेमाय महा सदायुने महा विश्वने महा अवतराय महा दुर्धात्मने महा हेमकुते महा अनिलाय महा धर्मेंद्राय महा प्रसन्नात्मने महा विश्वभुजे महा सद्बुद्धे महा नारायण महा असंख्ये महा विशिष्टाय महा सिद्धसंकल्पाय महा सिद्धसाधनाय महा प्रचोदनाय महा वर्धमानाय महा यदायदाय महा औदानवे महा प्रकाशात्मने महा प्रस्ताभ्याय महा अर्थविदे महा अमृतवाय महा प्रबंधवे महा अवतराय महा जगच्छेदवे महा पवनाय महा पावनाय महा अन्नाय महा कामाय महा कामपुत्राय महा कामप्रदाय महा कांताय महा मेघरूपाय महा महाकराय महा व्यर्थरूपाय महा दर्शजिते महा आनंदिते महा विशिष्टाय महा शिखंडे महा मोक्षाय महा प्रभुदे महा वीरभावे महा मणिधराय महा रचिताय महा प्राणाय महा वर्मानुजाय महा अपानिरे महा अगराय महा चंदाय महा वरदाय महा वायुवानाय महा बहुदानवे महा महादेवाय महा शौरवे महा सुरेश्वराय महा तथावतने महा सर्वव्यक्षणे महा अरविंदाक्षाय महा जगबुद्धे महा उदात्मने महा गुरुध्वजाय महा अतुलाय महा शर्वाय महा हरिहराय महा लक्ष्मीपते महा रोहिताय महा दामोदराय महा महीधराय महा देवते महा अमितराय महा परिदाय महा देवाय महा विगर्भाय महा परमेश्वराय महा शरणाय महा विकर्ते महा गगनाय महा पूज्याय महा सवनाय महा परद्राय महा कष्टाय महा दुष्टाय महा विवेचनाय महा रामाय महा वीरमाय महा निर्याय महा अंजलियाय महा शक्तिमंत्रिताय महा वैकुंठाय महा पुरुषाय महा प्राणनाथाय महा शरणगर्भाय महा शत्रुघ्नाय महा अलोक्याय महा कालाय महा परिग्रहाय महा संवत्सराय महा दक्षिणाय महा विश्वदक्षिणाय महा सावर्तवे महा बीजावे महा हंसाय महा महापुरुषाय महा धर्मगोपाय महा महामुखाय महा नक्षत्रे महा समाय महा महेशे महा सर्वदक्षिणे महा आदराय महा स्वभावाय महा चित्रवित्राय महा सुघोषाय महा नीतिक्रोधाय महा वीरभावे महा व्याप्ते महा वत्सलाय महा
अदन्नगर्वाय नमः धर्मरूपे नमः असत्ये नमः अक्षराय नमः आवेदाक्षे नमः पुत्रक्षराय नमः गभस्त्रिणे नमः सात्विकाय नमः भूतदेवाय नमः आदिदेवाय नमः देवीदेवाय नमः मोक्षे नमः ज्ञानगर्माय नमः यजुगुते नमः कपिदेवाय नमः गुरुदक्षिणाय नमः आवाज सुनता येत नाही विष्णुवे म्हणून विशेषतः मोठ्याने म्हणा ना काय लागता कशा देवाचं नाव घ्यायला पुरुषोत्तमाय नमः सत्संगाय नमः जीवनाय नमः अमेजुत्तमाय नमः माझ्या सुरामध्ये सुरमिश्रा महादशाय नमः अजाय नमः महाबलाय नमः स्वभावाय नमः जलमित्राय नमः प्रमोदनाय नमः नंदनाय नमः वैश्यप्राचनाय नमः वेदनिपते नमः त्रिशंगाय नमः लाभते नमः गोविंदाय नमः सरकारदे नमः विजयाय नमः गंभीराय नमः शक्तिधराय नमः पंगाय नमः संकर्षणाय नमः वरुणाय नमः पुष्कराक्षाय नमः हलायुधाय नमः योद्धादिते नमः हरिसंवदाय नमः खंडपाश्वे नमः लवीनाय नमः वाचतिगुणाय नमः ग्रामणे नमः वेशाय नमः निष्ठातंत्रिकाय नमः शिवंगाय नमः कोलेश्वराय नमः गोपते नमः अनिरुद्धाय नमः निरुद्धाय नमः श्रीवासाय नमः हिमंतवराय नमः ईशाय नमः श्रीवासाय नमः श्रीवराय नमः श्रीकरे नमः खगाय नमः श्रीदात्मने नमः श्रीनस्मत्याय नमः प्रदक्षाय नमः सातत्राय नमः रूपनाथाय नमः आत्मिष्मते नमः कुंभाय नमः किशोराय नमः कामुके नमः कालिने नमः वीराय नमः शववे नमः योगात्मने नमः केशवे नमः कामदेवाय नमः कामपालाय नमः कांताय नमः कुशलमाय नमः धनंजयाय नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मपुत्रे नमः ब्रह्मणे नमः ब्राह्मणाय नमः ब्रह्मविदाय नमः ब्रह्मविदे नमः ब्राह्मणाय नमः ब्राह्मणे नमः ब्राह्मणप्रियाय नमः महाधर्माय नमः महादेवाय नमः महालोकाय नमः महापृथ्वी नमः भवाय नमः सर्वप्रियाय नमः प्रणप्रियाय नमः पूर्णेन्द्राय नमः मनोजाय नमः तीर्थधराय नमः वसुधराय नमः वासुदेवाय नमः सरलाय नमः दर्पणे नमः रुक्ते नमः विश्वमूर्ते नमः महामूर्ते नमः चित्तमूर्ते नमः अनेकमूर्ते नमः चतुर्मूर्ते नमः एकाय नमः अनेकाय नमः सवाय नमः काये नमः यस्मै नमः तस्मै नमः परमोत्तमाय नमः लोकबांधवाय नमः लोकनाथाय नमः सौरवर्णाय नमः हेमांगिने नमः गंधांगिने नमः वीरगणे नमः विषमाय नमः लोकस्वामिने नमः मानुजे नमः सुमिदेशाय नमः धन्याय नमः सत्यमिदाय नमः योगोदराय नमः सुरक्षाप्रकराय नमः निग्रहाय नमः नेकशृंगाय नमः पाठिमागे दाबा कदाचित थोडं पाठिमागे शृंगाय नमः यदाय नमः नैकशृंगाय नमः गदाभिजाय नमः चतुर्मुखे नमः चतुर्भुवाय नमः एकपदे नमः निरुद्धात्मने नमः जयंकृते नमः निवासाय नमः संतागते नमः समावर्तनाय नमः अनिरुद्धाय नमः दुर्लभाय नमः दुर्गमाय नमः दुर्वासाय नमः दुर्धवे नमः इंद्रकर्मणे नमः महाकर्मणे नमः उतकर्मणे नमः सुंदराय नमः रत्नगर्भाय नमः सुलोचनाय नमः आर्काय नमः वाजेशनाय नमः पूर्णगुंडवे नमः अक्षवाय नमः सुरभिदाय नमः हरे नमः महाघरताय नमः भूताय नमः सुमुदाय नमः सुंदराय नमः वर्जिने नमः पावनाय नमः अहंताय नमः कामाय नमः कामकृते नमः कांताय नमः कृतगमाय नमः भुवाय नमः वर्जिने नमः चतुर्धावनाय नमः औरुद्वराय नमः सप्तदूते नमः सप्तजीवाय नमः सप्तवाहनाय नमः अनघाय नमः अचिन्त्ये नमः भयनाशाय नमः कुशाय नमः गुणभूते नमः निर्गुणाय नमः वंशवर्धनाय नमः भागवते नमः कटिताय नमः योगीशाय नमः सर्वकामदाय नमः आश्रमाय नमः योगनाय नमः परमेश्वराय नमः तत्रे नमः एकत्रे नमः जनिवियाय नमः सात्विकाय नमः सत्यधर्मपराक्रमाय नमः श्रीभूते नमः ज्योतिषाय नमः रविलोचनाय नमः अनंताय नमः सुतभुजे नमः सुखदाय नमः अग्रजाय नमः सनातनाय नमः कपिलाय नमः स्वस्तिदाय नमः स्वस्तिभुते नमः स्वस्तिभुजे नमः स्वस्तिदक्षिणाय नमः अरुद्राय नमः कुंडलाय नमः विक्रमे नमः जे काय बघा विक्रमाय नमः काय देवाचं नाव आहे ना अक्षर गीताय नमः अक्षर सहाय नमः नियंत्राय नमः पेचिलाय नमः अडीच अक्षर त्याच्यामध्ये आहे विशिष्टाय नमः म्हणून त्याला अक्षर गीताय नमः अक्षर सहाय नमः म्हणायचं किंवा बोल गीताय नमः पेचिलाय नमः दिवेश्वराय नमः विठुभयाय नमः फुलेश्वर कीर्तनाय नमः पुष्पप्रणाशनाय नमः दक्षिणाय नमः जीवनाय नमः पुरेवचनाय नमः अनंत रूपाय नमः अनंते नमः जितमानवे नमः भयाभयाय नमः गंभीरात्मने नमः विदिशाय नमः दिशाय नमः ध्रुवोस्तरे नमः ताराय नमः जलगंधाय नमः जननाय नमः जन्मादाय नमः पुष्कराक्षाय नमः उद्भगाय नमः सत्प्रचाराय नमः प्राणदाताय नमः प्राणाय नमः प्राणलीलाय नमः प्राणभूते नमः प्राणजीवनाय नमः तत्वाय नमः तत्त्ववे नमः
जन्म मृत्यु जरादिकाय मां गोत्रे मां ताराय मां रविदे मां यज्ञाय मां यज्ञपदे मां यज्ञांगाय मां यज्ञवानाय मां यज्ञपदे मां यज्ञपदे मां यज्ञेन मां यज्ञभुजे मां यज्ञधारणाय मां यज्ञानपदे मां यज्ञभुजाय मां अन्नाय मां अन्नदाताय मां अग्निने मां वैजाताय मां वैगणाताय मां कामगाय मां देवनंदाय मां स्वच्छे मां इतियाय मां पापनाशाय मां अथांगने मां अक्षुराय मां सर्वविधाय मां हरे मां श्री कृष्ण परमात्मने मां केशवाय मां नारायणाय मां माधवाय मां गोविंदाय मां विष्णवे मां मधुसूदनाय मां श्रीतमाय मां वामनाय मां श्रीधराय मां ऋषिकेशाय मां पद्मनाभाय मां दामोदराय मां शंकराय मां नारशिवाय मां अच्युताय मां जनार्दनाय मां उपेन्द्राय मां हरे मां श्री कृष्ण परमात्मने मां सत्यनारायणाय मां सत्यनारायणाय मां सत्यनारायणाय मां सत्यनारायणाय नमः. चित्तात देईल चित्तात काटामध्ये केळीचं पाणी घेऊन प्रसाद घेऊन ये. आणि 2-3 फाळके घेऊन ये. केळीचे फाळके त्यातून दोन्ही हातात धरा. त्यांना जे थोडी सर्वांना तिला पण दे त्यांना पण दे. थोडे घ्या. म्हणा तुळशी दल सहस्रेषु नित्यभक्त सबिर्भिति वासुदेव कृपाप्राप्ति विष्णुलोकाय गच्छति तथा शक्ति तथा मती लक्ष्मी सहित ही सत्यनारायण देवता देव विठ्ठल रुक्मिणी सहित ही पांडुरंग देवता यथाशक्ति तुलस्यार्चनम अहम करिष्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणीत देश नाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमोदिरूपा ओंकार रूपा विश्वाच्या रूपा पांडुरंगा विश्वाच्या रूपा पांडुरंगा. तुम्ही काय करा तुम्ही तिकडे करा त्यांची इकडे करा तुम्ही इकडे या ठीक आहे. त्याला पांडुरंगा तुमची बाजू थोडी कमी पुढे एक नाही म्हटला तुम्हाला भाग दावा मधला समोरचा दावा धर्मानंद बरोबर तुझं धर्माचं हे बघा तू तिची पूजा करून घ्या. या कमलेन विशालहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदंडमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादिवशंकरात्मगुरुवी देवी हळदी घालायचो. पूजा करणे म्हणजे हळदी घालायला अक्षता घालायचे फूल घालायचं तेव्हा फूल ठेवायचं कमरेचं काढायचं त्यात घालायचं. बघा काय करता येते सांगून घेतो सांगून बोलले रेडी करून ठेवलं त्याला तुम्ही असं सुरू ठेवा असं ठेवा. सत्यचंद्राच्या आणि अमृत बनवते तुळशी पाणी पुढे पाणी शिंपडा आधी पाणी शिंपडा त्याच्या गाव तुळशी पानाने हातामध्ये पाणी घ्या गोल अगरबत्ती लावा. सत्यनारायण देवता मासा पूजा खाते निवेदन पाणी उलटे करा बघा बरोबर 2 वेळा पाणी पडा. खाली निवेदन समोर आम्ही मध्ये पाणी समोर पाय आम्ही तालुकला डाव्या घ्या जेव्हा समोर पुढे जाऊन पाच बरोबर देवाला ओम गणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ठेवा खाली. आता पाणी घ्या देवा समोर न्या उत्तर आपण तेव्हा समोर वेळेवर थोडा काय उत्तर आपण पाणी उत्तर आपण आम्ही नावावर पाणी बनवता पलीकडे नावावरती पाणी पडा काय उद्योगावर नाव आहे बनवता म्हणून दक्षिणांत मला आम्ही बघा असं करून घेतात.
स्वरूपाकं चंदनं समर्पयामि नमस्कार करा प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ठेवा कुठे पाणी कोपच्यात ठेवा जावा काय सानी समोर भेटू ठेवा हां ठेवा थोडा ठेवा ठीक आहे पांढऱ्यावर ठेवा आणि सुकं करायला आपले ठेवा तो प्रसाद दुसरा हा मिक्स करायचा आणि परत ताट भरून घेऊन यायचा आता हात जोडून बसायचा प्रसादात मिक्स कर हात जोडून बसा पुढे घेऊन बसा पुन्हा कापून द्यायला फुलं घेऊन छोटी बघा ठेवा थोडी घ्या त्याचा आता ठेवा ना पुढे तुम्ही आखो पोळायचं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तद्वातीतं ध्यानम् एकं नेकमेव वचनं सर्वभूतादिसाक्षिणं भावातीतं तद्गुरुं तन्नमामि काषाय पद्मकर्णशङ्खं चन्द्रगदाभूषणाख्यं श्रीपादाख्यं चन्द्रवदे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः बोला सत्यनारायण महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय श्री गणेशाय नमः नैमिष नामाचारण्यामध्ये खूप शोणी झाली ऋषी असताना ऋषीने सद्गुरू मनुष्याला प्रश्न केला या मनुष्यप्राणी नाना प्रकारचे जन्म घेऊन नाना प्रकारचे दुःख भोगत आहेत या मानवाचे दुःखी कुठल्या उपायना येते असा एखादा नाटक खूप बरोबर सांगा ऋषीला प्रश्न करून सद्गुरू मनुष्याचा ठेव ब्रह्मदेवाचा मुलगा नारद ब्रह्मविना गळ्यात घातलेला आहे मृत्यू लोकांना नारायणा उत्पन्न केलं कित्येक लोकांना अन्न नाही कित्येक लोकांना वस्त्र नाही कित्येक लोकांच्या अन्नापासून हात चालले आहेत तेव्हा नारदाला वाईट वाटलं ज्या ठिकाणी शंकर करणारा पद्मनाथ भगवंत जे सेवाची निधी चावते त्या ठिकाणी नारद गेलेले आहे भगवंताला जागर कसं करावं म्हणून भगवंत स्तुती करणार भगवंतांनी नारदांची सुरुवात केली अरे ओम या पुढच्या प्रभादव पुरुषमेध भगवंता तो आधी आहे तो मध्य आहे तो अंत आहे तो घटामध्ये वापरून गेला आहे अशा प्रकारे भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवंत जागी झाली तिच्या नारदा तुझे येण्याचे प्रयोजन काय नारद म्हणतात की भगवंता ती क्षीरसागरावरती तू निधी सेवाधिकारी असतो तुमच्या मुख्य लोकांमध्ये लोकांचे काय हाल चालले त्या लोकांचे दुःखे कुठल्या उपाय नाही होतील असा हात बघा आज खेळातल्या लोकांचे दुःखे कुठल्या उपाय नाही होतील असा एखादा काय उपाय म्हणजे कृपा करून सांगा तेव्हा नारदाला प्रश्न ऐकून भगवंत सांगतात सत्यनारायण विष्णू बाबा सदेवाची पूजा करावी तेव्हा ही पूजा कशी करावी कुठे करावी कशा प्रकारे करावी नारदाने विचार असताना भगवंत सांगतात महिन्यात भरून आणा वाटायला लागणार लोकांना एवढं पुरणार आहे पूजा महिन्यातून 2 वेळा करावी न चालेल महिन्यातून 1 वेळा करावी न चालेल वर्षातून 1 वेळा करावी भगवंतच्या पूजेला पंचपक्वान्न नैवेद्य असं म्हणून काय नियम नाही तर पिकलेली केळी साखर दूध तूप गव्हाचा रवा ही पदार्थ सवा महिने म्हणजे सवा खंडी सवा पायरी सवा पायरी सवाशे राखवले जातात किंवा तो नैवेद्य भगवंता अर्पण करावा तो दिवस आनंद करावा अशा प्रकारे जो मनुष्य पाणी करेल तो रोग्यातून निरोग होईल ह्याच्यातच ठेवावं हे पहा उलटं हे कशाला पण भरवतात हे भरून आणा म्हणजे लोकांना वाटायला होईल माझं लक्ष विचलित जाईल महिन्यातून 2 वेळा करावी सध्या वर्षातून 1 वेळा करावी आणि न चालेल तर 3 वर्षामधून अनेक महिन्यामध्ये जरी तरी लोक म्हणतात 2 मास आहे पण तो विष्णू पुरुषोत्तम मास आहे त्या महिन्यात जरी भगवंताची पूजा केली तरी चालते भगवंताच्या पूजेला काय पंचपक्वान्न काही नियम नाही पिकलेली केळी साखर दूध तूप
सव्वा करावा एक पदार्थ सव्वा मानांची सव्वा खंडी सव्वा पाहिजे सव्वा शेत आपण तक्षून आणून तो दिवस भगवंताला अर्पण करावा तो दिवस आनंदामध्ये घालावा भगवंताच्या नावामध्ये घालावा अशा प्रकारचं म्हणून उपाय करे तो रोग्यात निरोग संतान किंवा संतान बाबतीत विवाह कार्य संपन्न होती नांदतो मनुष्यपाणी ही लोकी प्रपंचात शुभमना वैकुंठाला नादा माझ्याकडे अशा प्रकारे भगवंतांनी नादाला सांगितलं सुसंदर शिव हेच मानवी कथन केलं आणखीन काय सांगू घंटी करत्या हे स्कंद पुराणे रेवा खंडित सत्यनारायण देवता तत्व कथायाम तत्वमाध्याय सत्यनारायण महाराज सत्यनारायण महाराज हा दोन वज आहे त्या बाजूला ठेवा इकडे ठेवा इकडे खाली ठेवा सत्यनारायण महाराज एक अध्याय संपूर्ण दुसऱ्या अध्यायाला श्लोक श्री गणेशाय महा सुखवंत ऋषी भगवंताने व्रतनाथाला सांगितलं आता मी विचारणार नाही तुम्हाला प्रश्न लक्ष ठेवा मग विचारणार तर ही पूजा या मृत्यूलोकामध्ये पहिल्यांदा कोणी केव्हा आणि कशी केली हा इतिहास आम्हाला समजावून सांगा ते असूच म्हणतात की पूर्वी काशी केसाच्या ठिकाणी सतानंद नावाचा एक ब्राह्मण राहत होता खायला आलं नाही द्यायला वस्त्र नाही असा ब्राह्मण अन्नासाठी दारोदार भिक्षा मागत असे पौर्णिमेचा दिवस आहे ब्राह्मण भिक्षा मागणी गेल्याच्या नगरामध्ये तेव्हा भगवंताला त्याची दया भगवंताने एका व्रत ब्राह्मणातून धारण केलं गरीब ब्राह्मणातून भगवंताने आणि विचारलं अरे गरीब ब्राह्मणा त्या चुकीत होऊन या पितृत्वा ठिकाणी तू काय येतो या ऐकण्याची माझी इच्छा आहे तेव्हा तू गरीब ब्राह्मण म्हणतो अरे प्रसिद्ध ब्राह्मणा मी अत्यंत गरीब ब्राह्मण आहे अन्नासाठी दारोदार भिक्षा मागत असतो माझी भिक्षा शिकण्यात बघा एखादा काही उपाय माहीत असेल कृपा करून सांगा तेव्हा भगवंत ब्राह्मणाने सांगितलं सत्यनारायण विष्णू सत्यवाची पूजा करावी तेव्हा ही पूजा कशी करावी काय करावी कुठे करावी कशा प्रकारे करावी सर्व विधी त्या गरीब ब्राह्मणाने देवूळ ब्राह्मणाने गरीब ब्राह्मणाला सांगितलं आहे देवांचं दान झाले गरीब ब्राह्मणाने मला निश्चय केला आज गावात मला चांगल्या प्रकारे भिक्षा मिळाली तर भगवंत मी कधी तुझी पूजा करेल आणि देवाच्या मना तेथे कोणाची चालेल या व्यक्तीप्रमाणे त्या चांगल्या प्रकारे भिक्षा मिळाली जाईल आणि तिथून भगवंताची पूजा सावध घेऊन घरी आला याचा सांग भगवंत कचरा झाला आहे अशा प्रकारचे गरीब ब्राह्मण महिन्यातून 2 वेळा भगवंताची पूजा करून आलेला आहे तेव्हा त्याची गरिबी गेली आणि श्रीमंत अवसर प्राप्त झालेला आहे तेव्हा भगवंत त्या एके दिवशी आज ब्राह्मण पौर्णिमेच्या दिवशी घाटामध्ये भगवंत व्रत करत असताना कोणी मुळी विक्या आपल्या डोक्यावरती मुळीचा वारा घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी दलित लोक राहतात त्या ठिकाणी आलेला आहे भगवंत व्रत चाललं होतं मोठ्या जगाला जावत असं म्हणून पाणी पिण्याचं निवेदन केलं आतमध्ये गेला भगवंत शास्त्राने नमस्कार घातला आणि विचारलं महाराज आपण काय करत आहात यापासून काय डोके होते किंवा ब्राह्मण वारी मुळी विक्या तुला माहीत नाही काय अरे या गावात मी अन्नासाठी परंतु त्या भगवंताच्या कृपेमुळं मी आज सुखावचे भाग झालेला आहे तेव्हा मुळी विक्याने प्रमाणात निश्चय केला आज गावात मला मुळीसमोर चांगल्या प्रकारे मिळालं तर भगवंतांनी कशी तुझी पूजा करेल अशा प्रकारे संकल्प करून तो नगरामध्ये मुळी विकण्यासाठी निघालेला आहे आणि भगवंताच्या त्या मुळीसमोर चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि तिथून भगवंताची पूजा सांगून गेला त्याला सांग बघतो अशा प्रकारे तो विक्या आणि तो गरीब ब्राह्मण भगवंताची पूजा नेहमी स्वरूपाने करून तिन्ही लोक स्वतःच्या शोभ होऊन आणि वैकुंठाला भगवंताच्या पदाला गेलेला आहे शुभम मोतून हरे नमः हरे नमः हरे नमः दुसरं ठेवा सत्यनारायण बाजूला इकडच्या बाजूला सत्यनारायण महाराज दोन्ही आली पाहिजे ना हो सत्यनारायण महाराज की जय 2 अध्याय संपूर्ण 3ऱ्या अध्यायाला श्लोक करत आहे श्री गणेशाय महा सुखवंत ऋषी त्यानंतर भगवंत व्रत पूजा पुणे आणि केव्हा केली कशी केली आम्हाला समजावून सांगा तेव्हा म्हणतात की पूर्वी गुडखाम नावाचा एक राजा होता अत्यंत धर्मशील नीतिशील न्यायशील असणारा राजा धर्मशील असल्यामुळं राजा नीतिशील असल्यामुळं राजाच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होती कारण या राजाला धर्माचा अधिष्ठान असतो त्या ठिकाणी प्रजा सुखी असते आणि ज्या ठिकाणी स्वैराचार आहे भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी प्रजा सुखी जात नाही म्हणून प्रजासारखी आपल्याला काय होतात सतत ना का स्वैराचार भ्रष्टाचार आहे म्हणून त्या राज्यामध्ये राजा प्रजा सुखी होती पौर्णिमेचा दिवस आहे राजाने भव्य असं मंदिर बांधलं होतं नदी किनारी घाटामध्ये राजा भगवंताची पूजा करतो आहे तेव्हा कोणी साधुनामाचा वाणी आपल्या नौकेमध्ये बरंच द्रव्य घेऊन व्यापार करण्यानिमित्त निघाला होता त्यांनी मंदिरामध्ये जमा पाहिला त्याला वाटलं काय ते गंमत आहे कारण साधवांच्या स्वप्नातून देवाचं नाव येतं
म्हणून तिने आपली नौका थांबवली आणि त्या मंदिराकडे निघालेला आहे. पूजा वगैरे झाली, साधूने नेत्रनाम तो केला, तिचा प्रसाद घेऊन पूजा महात्म विचारिता झाला. राजन, आपण काय करत आहात? यापासून काय प्रभाव ठेवते? राजा म्हणतो, साधू म्हण्या याला सत्यदेवता म्हणतात. जो मनुष्य प्राणी सध्या प्राणी मनाच्या भावनेपासून करेल तो रोगी असून निरोग होईल, संतांच्या संतान प्राप्त होईल, विवाहिकांची विवाह कार्य संपूर्ण होतील. त्याचा नवऱ्याच्या मनात पूजा करायची, बायकोच्या मनात पूजा करायची नाही. तू बघा, तो बायको म्हणते पूजा करायची, नवरा म्हणतो नको, पूजा करण्यात काय अर्थ नाही. आता देवाच्या वेळाचा चित्त पाहिजे ना, एकाग्रचित्ताने भगवंताची म्हणून ते लोक म्हणून आम्ही 21 पूजा केली पण देव आम्हाला काय पावला नाही. अखंड खाद्य नैवेद्य म्हणायचा, तोच कशांना देवाकडे ठेवायचा, देव कसा पावेल? म्हणून त्या ठिकाणी एकाग्रचित्ताने भगवंताची पूजा करावी. साधूने नवस केला, मला जर संतती सौख्य प्राप्त झालं तर देवा मी तुझी कठीण पूजा करेन. अशा प्रकारे नमस करून साधूने आपल्या नगराकडे आपल्या बायकोला एवढं सांगण्यासाठी आलेला आहे. साधुवाण्याच्या भार्याला अतिशय आनंद झाला आणि भगवंताच्या कृपेमुळे साधुवाण्याची भार्या गरोदर होऊन 9 महिने 9 दिवस होऊन कन्यारत्न प्रसंगी म्हणजे मुलगी झालेली आहे. मुलगी झाल्यानंतर माणसाला वाईट वाटतं, कारण हुंडा द्यावा लागतो, पण आता हुंडा मुलाला द्यावा लागतो, आहे का नाही? आता उलटं झालं, कारण दर 12 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी ही स्थिती बदलत असते. पहिले मुलाला भाव होता, आता मुलीला भाव आलेला. तेव्हा साधुवाणीची मुलगी बायको म्हणते, हो भगवंताची पूजा केव्हा करणार? साधू म्हणतो, मुलगा झाला असता तर ठाटामध्ये बारशाला पूजा केली असती, परंतु कन्यारत्न दुसऱ्याचं धन तिच्या लग्नामध्ये करूया. अशा प्रकारे आपल्या बायकोचं संतोष करून साधुवाणी व्यापार करण्यानिमित्ताने निघून गेलेला आहे. ज्याप्रमाणे शुक्ल पक्षाचा चंद्र कडेकडेने वाढत जातो, वृद्धिगत होतो, मोठा होतो, त्याप्रमाणे मुलगी मोठी होऊ लागली. मुलीचं नाव कालावती केलेलं, आईचं नाव लीलावती, मुलीचं नाव कालावती. मुलगी विवाहयोग्य झालेली आहे, कारण पूर्वी 30 वर्ष 8 वर्ष असताना मुलीचं लग्न होत असत. कारण 8व्या वर्षी आहोत कन्या पुत्रवत पाहत आहोत, तेव्हा साधवाने आपल्या वृद्धाला 4 दिशेला पाठवलं आहे. दूत वर पाहतात, कांचनाने नगातून गुणाने उत्तम वर्णाने चांगला एक वैश्य माझ्याचा मुलगा घेऊन आलेला आहे. समोरचा सावरा दोघांचं लग्न लावून दिलं, परंतु भगवंताची पूजा करायला साधवाने विसरून गेला आणि मुलीच्या पाठीवर काही झालं नाही म्हणून त्याला घरजावे करून घेतलं आणि जावायचं वर्तमान चंद्रकेतू राजाच्या रत्नपूर्व नगरमध्ये जाऊन साधवानी व्यापार करू लागलेला आहे. तेव्हा भगवंताला वाटलं की साधवानी अत्यंत प्रतिज्ञा भ्रष्ट आहे, बोलल्याप्रमाणे माझी पूजा केली नाही, त्याला वाईट असं दुःख प्राप्त होईल. भगवंताचा त्याच रात्री चंद्रकेतू राजाच्या राज्यामध्ये चोरट्यांनी चोरी केली. चोरी करत असताना शिपाई पाहिलेला आहे, चोरटे पुढे पडू लागले, शिपाई पाठीमागं पडू लागले आहे. तेव्हा चोरट्यांना वाटलं आपली काय घडवत नाही, म्हणून चोऱ्या द्रव्यमाल साधवाने जावाई ज्या धर्मासड्या उतरले होते त्या ठिकाणी चोरट्यांनी माल टाकून दिला. चोरटे पळून गेले, पाठीमागून शिपाई आले, हा द्रव्यमाल साधवाच्या धर्मशाळेत सापडला. त्यांना वाटते दोघे चोर आहेत म्हणून दोघांना पकडलं. हातामध्ये हातकारे घातल्या, राजासमोर उभा केलं जाईल, महाराज हे 2 चोर आम्ही बुद्धिमानासकट पकडलेले आहेत, काय द्या द्यावी? राजाने सांगितलं दोघांना तुरुंगात टाका. साधू म्हणतो आम्ही चोर नाही, आम्ही व्यापारी आहोत, परंतु भगवंताची आवकृपा असल्यामुळं दोघांचं काही एक नाही करावं, दोघांना तुरुंगात टाकलेलं आहे. इकडे भगवंताच्या आवकृपेमुळं साधूपणे घरी छोट्याने काही केलं नाही. माहिती की अन्नासाठी जबाबदार भिक्षा मागवलेली आहे. पौर्णिमेचा दिवस आहे. साधुवाणीची मुलगी भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या गेली असतं भगवंत चाललं होतं. ती प्रसाद घेऊन घरी आला, त्याला वेळ लागला. तेव्हा आई म्हणते यामुळे तू कुठं होती? आपण थोड्या मोठ्यांच्या बायका आता आपल्या गरीब याने काय झालं, गरिबी तू श्रीमंत होणं बरं, परंतु श्रीमंत तू गरीब होणं अत्यंत वाईट. दारिद्र्य मरण या तुम्ही मरण बरे बा, दारिद्र्य कोटी मरणात दुःख बा कोटी, दारिद्र्यात यथाशी मोठी. जर आंबणीला जर गरिबी आली तर तुम्ही मरण्यापेक्षा बरं ना. म्हणून माणसाने पैसा आल्यानंतर, लक्ष्मी आल्यानंतर उतू नये, मातू नये, त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे करावा. फक्त गुत्त्यावरती पैसे घालू नये. किंवा साधवण्याच्या मुलीला वाटलं आपल्या आईला आपल्या चारित्र्याबद्दल संशय आलेला असावा, कारण पूर्वी 30च्या वेळेस मुली घराच्या बाहेर पडत नसत, 7च्या घरात. तेव्हा मुलीला वाटलं की आपल्या आईला आपल्या चारित्र्याबद्दल संशय आलेला असावा. मुलगी म्हणते आई तू संशय घेण्याचं काय कारण नाही, मी भिक्षा मागायला गेले असताना इच्छित फळ देणाऱ्या भगवंताचं व्रत एका ब्राह्मणाच्या घरी चाललो होतो. तीर्थप्रसाद घेऊन घरी यायला मला वेळ लागला. तेव्हा त्या माऊलीला आपल्या नवऱ्याने केलेल्या नवसाची आठवण झालेली आहे. तेव्हा तिने पाठीमाग छाताने काय दैवेट केलं होतं, बायकांना ती सणात असतो माहिती आहे का. पहिला गाडीला मडक्यात ठेवायची, नंतर दैवेट ठेवायला लागली, नंतर आता बँकेत ठेवतात. कारण 10 तारखेपर्यंत पूल गरम असतो, 20 तारखेला गरम होतो, 30 तारखेला वीज गरम होतो. 10,000 रुपये बायकोला दिले की त्यातले जी उचलून ठेवते आणि ती आपल्या नवऱ्याला मदत करते, तिला म्हणतात लक्ष्मी, म्हणून तिला 3रा हात आहे.
म्हणून तिने पाठीमाग छाटण काय द्रव्य ठेवलं होतं ते म्हणून भगवंताची पूजा सावध घेऊन घरी आली. याचा सांग भगवंताला म्हणजे भगवंता माझे पती आणि जावई लवकर घरी येऊन त्यांच्यातून जे चुकापण झाले तुम्ही क्षम्य करा. अशा प्रकारे वारंवार भगवंताची करुणा भावल्यानंतर भगवंताला दया आली. त्याच रात्री चंद्रगिरीराजा स्वप्नामध्ये देव गेले. सांगितले राजा तू 2 वाणी जे बंडेकाने टाकल्या ना पातकडे 1600 प्रसिद्ध 100 पुत्राचा राजाचा विध्वंस करी कुणी स्वप्नाला केलं होती. राजाने सकाळ दरबार बोलला आपल्या अष्टप्रधान बोलले सांगितले 2 वाण्याला सोडा केवळ कर्म करा उत्तम प्रधान करा देऊन सोनांकार घाला देऊन मायासून उभा करा. राजाने म्हणून दोघांना सोडलेला आहे. कुणाला साधवानी कुणाला सोडलं दोघांनी हातकड्या काढल्या शौर्य कर्म केलेलं आहे उत्तम स्पर्धांकाला दिलेलं आहे सोनांकार घालायला दिले आहे आणि राजासून दोघांना उभा केलं. दोघे जण पत्थर कापू लागले कारण त्याला वाटलं आपण चोरी न करता राजाने आपल्याला हात पुंगात टाकलं आता आपल्याला कपडे घालायला देऊन राजा फसावं देणार म्हणून दोघे जण पत्थर कापू लागलेले आहेत. राजा म्हणून साधवण्या घेऊ नकोस कापू नकोस तरतू नकोस तुला ते दुःख झालं तुझ्या नशिबानं झालं तुझ्या कर्मानुसार झालं. लोक म्हणजे देवानं माझं वाटोळं केलं देव कोणाचं वाटोळ करत नाही. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात तेव्हा कर्माचे फळ तुला मिळालेले आहेत म्हणून भरपूर द्रव्य दिलं. सोन्याच्या मोहरा आणि चांदीच्या मोहरा होत्या. साधवण्याने सातला नमस्कार करतात राजाला आणि सांगितलं महाराज आपल्या प्रभावाने मिळता येतो गिरी स्वरूपाने देवा सत्यनारायण होता सर्व करा तुझे माझ्या सत्यनारायण महाराज जय सत्यनारायण महाराज. निवेद बनवायला सांगा निवेद बनवा म्हणा निवेद्य 3 अध्याय संपूर्ण 4थ्या अध्यायाला श्री गणेशाय महा शिवंता शिव सांग वरती खाली त्याला माहिती आहे किती निवेद बनवायचे 10 काकला श्री गणेशाय महा शिवंता शिव. अशा प्रकारे साधवाने आपल्या नगराकडे निघालेला आहे. राजेंद्र आपल्याला नौकेमध्ये काय केलं भगवंताला वाटलं आपली ओळख आहे किंवा नाही साधूला म्हणून एका यतीच रूप धारण केलं. साधूने नौकेचं भगवंत आले आणि विचारलं साधू त्या नौकेत काय आवडलेलं आहे एवढा जरी कालावा जरी घोबरा होता साधूनाची उन्मतपणा गेला नव्हता कारण सून जळत तुम्ही जळत अत्यंत उन्मटपणाने साधवानी बोलू लागला आहे. आम्ही व्यापारी आहोत येण्या निपाना बनलेले आहे खरा होता पैसा देव म्हणजे ठीक आहे जे म्हणण्याप्रमाणे होते जर एका पक्षाखाली बघून जाणत बसले आहे. साधवानीने आपला प्रातसंध्याकाळ पूर्ण तुम्ही बरं दर्जाची पानं झाली होती माणसाला सुई हरवली तर घटकावर कमेंट आपल्याला मोठा पैसा गेलेला आहे. साधवानी मुस्लिमसाठी बोललेला आहे. तेव्हा जावई म्हणतात मामा तुम्ही शोक का करतात मग सत्पुरुषाला आपण खोटं बोलतो त्याच्यावर आपल्या दर्जाची पानं झाली त्याच्या उत्साहाने आपला खचित द्रव्य प्राप्त होईल तर आपण शरण जाऊया. दोघे जण भगवंताला शरण गेले सांगितले महाराज मगाशी आम्ही तुम्हाला खोटं बोललो पैसे असताना मला सांगितले आमचा पैसा मला परत द्या. भगवंत म्हणतात साधवानी तुम्हाला ओळखलं नाही मला सतीने म्हणतात माझी पूजा न केल्यामुळं तुला दुःख प्राप्त झालेलं आहे. साधवानी म्हणतो देवा माझे पैसे दे आणि देव पावल्यानंतर पैशाला काय करणार कारण काय आपण देवाच्या पाठीला लागत नाही आपण लक्ष्मीच्या पाठीला लागतो. लक्ष्मी कुठं आहे लक्ष्मी आहे जयाची दासी देवाच्या पायाला लक्ष्मी देवाला घट्ट धरून तर लक्ष्मी आपोआप पाठी मागली हे देव म्हणजे ठीक आहे तुला पैसा तुला प्राप्त होईल देवांचं दान झाले. साधवाने आपल्याला बरोबर पहिला आनंद झाला. गोव्याच्या गावामध्ये अन्न वस्त्रान करून साधवाने आपल्या नगराकडे निघालेला आहे. नगर जवळनंतर दुपारा घरी पाठवलं दूध घरी गेला साधवाने आपल्याला नमस्कार केला आणि सांगितलं आपले पक्के नाही जावई बरंच सर्व घेऊन नदी किनारे आणले आहे. तेव्हा पूर्वी विजय संपादन करणाऱ्या स्त्रिया पतीच्या स्वागतासाठी बसतात तेव्हा साधवानीची भार्या आपल्या मुलीला म्हणते म्हणे मी साधूला दक्षिणेकडे नदी किनारे जाते तो पण भगवंताची पूजा करतात की तुझा घे लोक माझ्या मागे परंतु लग्नानंतर गेला आपला पती बऱ्याच दिवसांनी परत आला पुण्या मुली काय करून भगवंताची पूजा केली आणखी तो प्रसाद न घेता तशीच नदी किनारे आलेले आहे. हे वगैरे पती लवकेच भगवंताने आदृश्य करून टाकलेलं आहे घेऊन पाहते पट्टी नाही आहे. आता लग्नात काय अर्थ आहे कारण पूर्वी पतीनंतर स्त्रिया सती जायच्या सती धन्यवाद तेव्हा मुलीने सतीचं वाण घेतलेलं आहे अग्निकाठ घेतलेला आहे 5 फेऱ्या घेऊन आतमध्ये मुली घेणार तेव्हा साधवानी म्हणतो भगवंता सत्यनारायण सर्व तुझी तुला आहे. जावई गेला पैसा गेला नौका गेली मुलगी चालली माझ्यातून काय प्रभात झाली. अशा प्रकारे वारंवार पुन्हा वाटल्यानंतर भगवंताला दया आली. आकाशवरून बघून बोलली साधवाण्या घेऊ नकोस कापू नकोस टकू नकोस तुझ्या मुलीने तिथं बसा त्याग केला घरी जाईल तिथं बसाल गेली तिचा पतीला प्राप्त होईल. अशी आकाशून निघाली वाणी मुली नाही तिने घरी गेली भगवंताला साष्टांग नमस्कार घातला तिथं बसा जाऊन परत पाठी
पती पाहिला आनंद झाला. सर्व मंडळ घरी आनंदाने घरी आली. त्यावेळेला कंजूस चालू आणि परंतु नाना प्रकारे दुःख संकट आवाज झाला आणि भगवंताची पूजा निमित्ताने करून येईल होती प्रपंचात जो बघून आणि वाईट मंडळाला भगवंत पदाला गेलेला आहे. गिरीश चंद्रपुराणे देवा खंडित सत्यनारायण देवता तुझो कथा चतुर्था ध्यान हरे नमः हरे नमः. सत्यनारायण महाराज सत्यनारायण महाराज ध्यान अध्याय संपूर्ण कर्षात ध्यान स्रोत श्री गणेशाय महा सुतमंता शिव भगवंताने प्रथमवादी नामकाला सांगितलं. त्यानंतर भगवंती प्रियस्तन नावाच्या ब्राह्मणाने केली. नंतर मुळविकेने केली. नंतर उल्खारून नावाच्या राजाने केली. भगवंताच्या पूजेचा अवमान केला असताना 2 यालांच्या मुलीला प्रत्यंतर आलेला आहे. त्याचप्रमाणे भगवंताच्या पूजेचा भगवंताच्या भक्तांचा भगवंताचा तीर्थपदाचा त्याग केला असताना कशा प्रकारे दुःख ते प्राप्त होते ती सुरज कथा 5व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. अंगध्वज नावाचा राजा होता. राजाला शिकारी चिन्ह होता. पौर्णिमेचा दिवस आहे. राजा शिकारकडे निघाल्या जंगलामध्ये दिवसभर शिकार करून दमन भरून सूर्यास्तमनाच्या वेळेला नगराच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेला आहे. तेव्हा त्या झाडाखाली गावच्या गवळ्याच्या मुलांनी भगवंताची पूजा केली होती. रिक्तपाने गच्छन्ति राजा देवता गुरु. राजा देव आणि गुरु यांचं कधी कार्याचा लक्ष येऊ नये म्हणून राजासमोर तीर्थप्रसाद ठेवलेला आहे मुलांनी आणि मुलं आपल्या नगरामध्ये निघून गेलेलं आहे. राजाला वाटलं मोठा श्रीमंत नगराच्या राजा आम्ही घाणेरड्या मुलांचा मी तीर्थप्रसाद कसा करू. तीर्थप्रसाद तर घेतलाच नाही. त्या मुलांची पूजेचाच रथ निघालेला आहे. आपल्या त्याने भगवंत होत नसेल पूजापाठ होत नसेल तर आपण करू नये. पण दुसरे करत असताना त्याला कधी नाव ठेवू नये. भगवंताची अवकृपा झाली. राजावरती फडक्याने आक्रमण केलं. 100 घोडे 100 मुलं पुढे निघून गेली. जिकडे तिकडे आखान उडालेला आहे. तेव्हा काही दिवसांना सावध झाला. त्याला कळून शिकलो की आपल्या हातून भगवंताच्या पूजेचा भगवंताच्या भक्तांचा तीर्थप्रसाद त्याग झाल्यामुळं आपल्याला दुःखची प्राप्त असावी. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी त्या झाडाखाली हातामध्ये भगवंताची पूजा केली आहे. भगवंताला म्हणतो भगवंता मी अनाथ आहे मी अपराध आहे. तुझ्या पूजेचा अवमान केला. तुझ्या भक्ताचा अपमान केला. तुझ्या तीर्थप्रसादाचा त्याग केला. अशा प्रकारे वारंवार सोनावाखंडून भगवंताला दया आली आणि त्याचं राज्य त्याला मिळालेलं आहे. निघून गेलेले मुलं आलेले आहे. पहिल्याप्रमाणे सोबत जाऊन आपण राजा नेहमी स्वरूपाने भगवंताची पूजा अर्चा करून ही व्यक्ती प्रपंचात सुरू होऊन आणि ते वैकुंठाला भगवंता पदाला गेलेलं आहे. अशा प्रकारे व्रत कलियुगाने सगळी प्रचलित झालं. या भगवंताला कोणी काल म्हणतो, कोणी ईश म्हणतो, कोण केशव म्हणतो, कोण माधव म्हणतो, कोण नारायण म्हणतो. हजारो नाव आहेत. पण सत्य आणि श्रद्धा ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी सत्य आहे आणि ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी नारायण आहे. कारण भगवान परमात्मा भूतकाळामध्ये सत्य होता. भगवान परमात्मा वर्तमान काळामध्ये सत्य आहे आणि भगवान परमात्मा भविष्य काळामध्ये सत्य असणार आहे. म्हणून भगवंताला सत्यनारायण प्रतीक आहे. भगवंताची पूजा श्रद्धाच करावी. मनाच्या भावनेपासून करावी. पूजेच्या निमित्ताने आपल्यातून 2 पुण्यकर्म घडतात. कारण पूजेच्या निमित्ताने आपण आमच्या सत्यनारायण पूजा देव तीर्थप्रसाद देवाचं नाव आपल्या पूजेच्या निमित्ताने केलं की नाही. पूजेच्या निमित्ताने आपल्यातून अन्नदान होतं. कारण सर्वांमध्ये ज्यावेळी अन्न जल आपलं विचारून अन्नदान होतं. अशा प्रकारे 2 करून कळत न कळत आपल्यातून घडतात. म्हणून भगवंत ते सांगितलं आहे. अशा प्रकारे पूजा महिन्यातून 2 वेळा करावी. न कधी महिन्यातून 1 वेळा करावी. न कधी वर्षातून 1 वेळा करावी. भगवंत पूजेला पंचमपूजाने आपण काही नियम नाही. पिठलेली केळी साखर दूध तूप सवा धरावा. हे सवाय माने म्हणजे सवा गंडी सवा पाहिजे 1.25 शेर 1.25 किलो 2.2 किलो 1.25 शेर 1.25 कोळवं 1.25 निळवं 1.25 चिळवं 1.25 किलो हे आपलं जाईल मग. आणि 1.25 शेर 1.8 1.25 चिपट 1.25 कोळवं 1.25 निळवं आणि 1.25 चिळवं म्हणजे त्याप्रमाणे भगवंताला दाखवा. निवेदा करावा. तो दिवस आनंदामध्ये घालवा. अशा प्रकारची गोष्टी करेल. तो लोक यातून निरोप होईल. संतांच्या संतापासून होईल. परंतु तुका म्हणे ते भावाची कारण किंवा भाविक आहे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध भाव आहे जे तरीच हा स्वरूप भाव सध्याच कंटिन्यू भगवंताची पूजा करावी. तो दिवस आनंदामध्ये घालावा. अन्न करावं. अशा प्रकारची गोष्टी केली ही लोक पूजा सुरू होऊन आणि ते वैकुंठाला सत्यनारायण वरवरो सत्यनारायण महाराज श्री अक्षतागी हातामध्ये अक्षतागीने हात जोडा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ गरुद्रा तत्र श्री भगवान आत्मानां लक्ष्मी मधुमेरू बुद्धुंसा स्थिती मना पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरे ओम शांति. हरे ओम शांति. हरि बोला पुंडलिका श्री पंढरीनाथ
काली माते की जय, योगेश्वरी माते की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, ब्रह्म चैतन्य बोधेश्वर महाराज की जय, गजानन महाराज की जय, मेघनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सत्यनारायण महाराज की जय। निवेद घेऊन या, गाठ सोडायला बाय. वस्त्राच्या 2 वाट्या, एक सासरची एक माहेरची. प्रदीपरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. लावायचं, तोंड धुवू नका. विष्णवे महा, मधुसूदनाय महा, विवेकमाय महा, थोडा विवेकमाय महा, वामनाय महा. पुस्तक घेतले का? वामनाय महा, श्रीधराय महा, ऋषिकेशाय महा, पद्मनाभाय महा, दामोदराय महा, शंकरशोणाय शिवाय महा, श्रीरामचंद्राय महा, उपेंद्राय महा, हरिमा श्री परमात्मने महा, प्रणवच परमात्मदेवता देवी गायचंदा प्राणां जितुलोका. म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमन महागणाधिपती मा कुलदेवता विमा ग्रामदेवता विमा प्राणदेवता विमा इष्टदेवता विमा सुमुखचेवै दंतजगलोक जगन्नकालं भूतविघ्नाशिवनादिवः सर्वमंगलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणं सर्वकारणप्रणामः मंगलम. केशव विनायकं सर्वकार्यासिद्धे श्रीमद्महापुरुषस्य पूजा हा पुढे करायचा. हातामध्ये पाणी घेतो, तुम्ही फुल घ्या, हातामध्ये पाणी घ्या आणि अक्षता घ्या. श्रीमद्महापुरुषस्य ज्ञान प्रवर्तमानाच्या तुझे पाले भरपूर त्यांनी गोदावरी दक्षिणेतले शालिवांपैकी 1946 रोजी नाम सोबतरे मासोद धर्माचे पवित्र उत्सव श्रावण मासे एव सप्तमी निकाया एव रविवासरे युगदिवस घेतले युगयोगे ओम मालिनाथ नाम प्रसारक नागनाथ सेवा मंडळ पाणी सती सामासिक पवित्र मास श्रावण मास निमित्त श्री तुकाराम महाराज चरित आत्मात ग्रंथ सांगता घेते ग्रंथचा पूजनंच एव श्री सत्यनारायण देवता पूजनंच काही जितन संकल्प काही सर्वांनी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणमुक्त पुण्यफल प्राप्त्याचं अस्माकं सर्वगुणानाम् आरोग्यं क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य प्राप्त्याचं ओम आदिनाथ नाम प्रसारक कामप्रदाय श्री नागनाथ सेवा मंडळ प्रीत्यर्थे मासोत्तम मासे पवित्र मास श्रावण महिना आज श्रावण मास निमित्ते श्री तुकोबराय अस्माक ग्रंथचरित्र सांगता प्रीत्यर्थे श्री सत्यनारायण देवता एव ग्रंथपूजनम् अहं करिष्ये. तत्प्रीत्यर्थे गणपतिपूजनं शंखघंटा वरुणदेवता गणदेवता कुलदेवता ग्रामदेवता गंगादेवी महालक्ष्मी महाकाली योगेश्वरी मेघनाथ देवता पूजनं च एव आदित्यादि नवग्रह देवता पूजनं च करिष्ये. एव विठ्ठल रुक्मिणी देवता पूजनं च अहं करिष्ये. सोडा तिथे कामनामध्ये 2 पळी पाणी सोडा. डाव्या साईडून जातावर करिष्ये म्हणायचं. करिष्ये करिष्ये हात पुसून घ्या. सत्यम गणानां काम गणपती हवामहे कवीं कवीनां जयराम साधन. बघा तुमच्या तिथं एक सुपारी ठेवली होती त्याला अक्षता घाला. जो तुमच्यावर आहे त्याच्यापुढे तांदूळ सुपारी ठेवली इकडे गंध लावलेल्या सुपारी वरती तिथे त्या सफरचंदाच्या पाठीमागं ती सुपारी काढणार घ्या. तुम्ही ती सुपारी काढणार घ्या. ती घ्या खाली 2 पळी पाणी घाला सुपारी. महागणपती देवता घेऊन समर्पयामी पदयो खाद्यं समर्पयामी. गंध लावा, तुम्ही कुंकू लावा. गंधर्वांद्वारे नित्य गुणांगर्जे ईश्वर सर्वभूतां कामोपद्यं. महागणपती देवता ब्रह्मा सर्वपूजार्थे विलेपनाचंदनं प्रतिगीतां. फूल घाला. पुष्पं समर्पयामी. महागणपती देवता ब्रह्मा सर्वपूजार्थे पैमध्ये पाणी घ्या. पूजा तत्परी घ्या. चटका कुंकू घाला त्या पैमध्ये पाण्यात आणि देवाला कुंकू स्नान घाला. पळीत पाणी घ्या, त्यात कुंकू घाला आणि देवाला घाला गणपतीला. महागणपती देवता कसा गंध फूल बाजूला करा. पंचामृत घाला त्या सुपारीवर. पंचामृत ठेवले बघा. पंचामृत पंचामृतांना सर्व 5 वेळा. पहिल्या दधी स्नान समर्पयामी. महागणपती देवता ब्रह्मा सर्वपूजार्थे पंचामृत पंचामृत केशी नैवेद्यं समर्पयामी. महागणपती देवता देव नमो नमः. बघा एक नंतर घ्या असं समोर ठेवायचं.
आणि त्याला गोड असं पाणी फिरवा दिवे दाखवा पहिल्या पंचामुषेचे निवेदन समर्पयामि मध्ये पाणी समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा समनाय स्वाहा उदनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा पंचामृत सोडून द्यायच्यावरती पंचामृत हेच पंचामृत सोडून द्या सुपारीवर सोडून दे तर तुम्ही फुलं घ्या आता देवाची फुलं घातलेली वाहिली घ्या त्याचा वास घ्या आणि जमिनीवर ठेवून द्या उत्तर निर्माण सूर्य हे पण बघ हात पुसून घ्या आता थोडं 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 त्या सुपारीला पाणी घालायचं ओम स्वस्तना बृहस्पती ददातु थोडं पाणी घाला सुपारीला अभिषेक करा हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रचंडमसि त्वमेव परमकर्तासि त्वमेव परमहंसासि त्वमेव ब्रह्मासि सत्यमस्मि सत्यमस्मि अवत्वामं अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अमानुजामोदिष्यम् अवपश्चादाद अवस्त्रादाद अवत्रादाद अवजोधरादाद सर्वब्रह्मां पाहि पाहि संतांत त्वं वाङ्मयं तिरुमया त्वं आनन्दा ब्रह्मामया त्वं सच्चिदानन्दज्योतिः त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयोषि त्वयिदं तत्त्वो जायते त्वयिदं तपस्येति त्वं भूमिरापुरपुर्णभा त्वं चत्वारि वाक्पदान्तो बृहत्प्रायजितः त्वं कालत्प्रायजितः देहत्प्रायजितः शक्तिप्रायात्मकः त्वं योगनाद्यां चरित्रं त्वं ब्रह्मा त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं चतुर्णां गुरुस्वामी गणाधिपमस्यादेवनामस्मरणं पर्वे आनेकसुन्दं कारविरुद्धं एकदौतमनस्वरूपम् आकारपूर्वरूपं ककाररूपं नाम संसंसैकाधन्ये केशागत विद्यागत विद्यां गणधर्मेमा अरुम् एकदन्तायमणि स्वकदुन्दाविमहि तन्नो दन्तिप्रचोदया एकदन्तं दलास्तं वा शिवं मुषदानं तदज्जवास्तं नमो गणपते नमो व्रातपते पदं लंबोधाय एकदन्ताय शिवसुताय वरदमूर्ते नमो नमः उजव्या हातामध्ये सुपारी घ्या डाव्या हाताने पाणी घाला स्वच्छ धुवा जिथं होती तिथं ठेवून द्या तिथं होती तिथे महागणपती देवता भ्यो नमो नमः अक्षर घाला सुपारीला सर्व विचारिकं तुम्ही लोकरज्जानिवाने मालुपरी वस्त्रांतां यज्ञोपरी घाला आपलं वचन घ्या सुपारीवर ठेवा सुपारीला तांबडं गंध लावा गंध लावा महागणपती देवता भीमासुर पूजा आहे काढा कांडपूर्वक पुरुषा कीर्तन द्या असंच घाला शेंडी आपल्याकडे महागणपती देवता भीमासुर पूजा आहे पुष्पम समर्पयामि महागणपती देवता भीमासुर पूजा आहे पुष्पम समर्पयामि गणपती देवता भीमासुर आता गुरुगोबर आहे ना त्याचा निवेद दाखवा गुरुगोबर ठेवले बघा तिथे निवेद दाखवलेला हा नैवेद्य समर्पयामि उलटं फिरता मध्ये पाणी समर्पयामि महागणपती देवता भ्यो नमो नमः अगरबत्तीवाळा रूपांतरण दीपं दर्शयामि घंटी आहे वरद महाकाय जोगे कोटी समप्रभम निर्विघ्नं पूर्ण दिवस सर्व कार्य मंगलमूर्ती मोरया म्हणायचं मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया अगरबत्ती जय गुरु तिथं निरंजन ठेवायचं निरंजन लावून घ्यायचं निरंजन हे लावा महागणपती देवता रूपांतरण दीपं दर्शया आपण महाकाय निर्विघ्नं तुम्ही देव घंटीवाला निर्विघ्नं तुम्ही देव सर्व कार्य सुद्धा मंगलमूर्ती मोरया म्हणा मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया निरंजनचा स्वभाव हा दिनगोळा लागलेला समयला निरंजनची पूजा करून घ्या आणि त्या समयची पूजा करून घ्या तुम्ही या समयला करून घ्या भगवत कल्याणमारुद्रं संपदा छत्रबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते नमस्कार करा दीपाला घंटी सामनात घ्या घंटीला पाणी घाला घाला पाणी आणि घंटी वाजूवर ठेवून द्या घंटम नादम करूया तुम्ही शंकर घ्या शंकर शंकरला पाणी घाला 5 जणी विधी म्हणजे हो मानवी मिळवेल तसं नाही आपण धरा ना शंकम दद्मुखदेवया
आता एक शंका आहे ना बाजूला ठेवायचं पांघरुण पण पाठीमागे ठेवायचं तांदूळ पण नाही तुझ्याबरोबर ठेवायचं गंध लावा पाच देवी म्हणजे शंकरदेवता दोन माती पूजन शंकरदेवता दोन महान पाणी टाकायला लागलं जमिनीला हात लावून पाया पडा लोकांना घ्या असं नाचलं घ्या नाचे टाका आवाज तुझ्या भूता शिवाज्ञा आवाज तुझ्या भूता सर्वेशाम ब्रह्म कर्म कामामध्ये खरी स्वस्ती काढून घ्या मोबाईलमध्ये नाही येणार, यूट्यूबला टाकणार ते बघायचं. काय दोन्ही हा सगळ्यांना घेणार. करा तुम्ही करा सगळा महाप्रसादाची तयारी होत चालली. पाऊस जोरात आहे. कुठलं हां ठेवा नेतो मी. काय पाहिजे वाटी चौकात हे सगळं खाली मिळालं. इकडून इकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे इकडून तुम्ही यमाकडे नाही जायचं. नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्कार करो. मी उजव्या हातामध्ये पळी भरून पाणी घ्या. म्हणायचं अनेन मिलितोप चार तर्जयी ध्यान ध्यान इदम नमो. खाली 2 मिनिट ठेवले. एक पाणी सोडा. नारळातून पाणी सोडा. खाली नारळाने ठेवलेलं एक फूल घाला. फुलं लागले 2 घ्यायला 2 घाला. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. तुम्ही फक्त हात जोडा. खाली बघा त्या 2 पदर आहेत. दुर्गागंज ते सुरुवात आहे. मंगळ मंगळ
महागणपती देवता आवाहन रत्नां समर्पयामि दुर्गा देवता आवाहन स्थापयामि पूजयामि सूर्य देवता आवाहन स्थापयामि पूजयामि चंद्र देवता आवाहन स्थापयामि पूजयामि भूम देवता आवाहन स्थापयामि पूजयामि बुध देवता आवाहन स्थापयामि पूजयामि बृहस्पति देवता आवाहन स्थापयामि पूजयामि भार्गव देवता आवाहन स्थापयामि पूजयामि शनेश्वर देवता आवाहन स्थापयामि पूजयामि राहु देवता आवाहन स्थापयामि पूजयामि केतु देवता आवाहन स्थापयामि पूजयामि प्राची इंद्र देवता आवाहन स्थापयामि अग्नि देवता आवाहन स्थापयामि पूजयामि दक्षिण देवता आवाहन स्थापयामि पूजयामि नैऋत्य देवता आवाहन स्थापयामि पूजयामि वरुण देवता आवाहन स्थापयामि पूजयामि वायु देवता आवाहन स्थापयामि कुबेर देवता आवाहन स्थापयामि पूजयामि ईश्वर देवता आवाहयामि स्थापयामि पूजयामि हात जोडायचे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशिवो मकुदस्य गुरु शुक्रस्य शनीश्वरांश केतवे सर्वे ग्रहाकारांचे शुभप्रभाते सगळे तांदूळ घ्या आणि त्या तांबणामध्ये टाका त्याला पण द्या तांदूळ तिकडे तांदूळ टाकायचे त्या तांबणामध्ये आता या फुलाने त्या सुपाऱ्यांना पाणी सोडायचं अर्घ्यं समर्पयामि पदगोपाद्यं समर्पयामि आदित्यादिनो देवता भ्यो नमो मातृ फुलाला धरा प्रजापती पंचामृतानं समर्पयामि पुष्पामध्ये बुडवा सुपाऱ्या टच करतात आदित्यादिनो देवता पूजा दे गंधात राये पुष्पं समर्पयामि फुल खाली करतात देवती बघा आता त्या सामनामध्ये एक असं गोल फुलं लावा बुक कशी लावतात मी न बोलता इथं नाही ह्याच्यात कमी करा फुल बारीक करा एखादी दोन करा हाँ पंडित दर्शनी भावनी बसून आली तुम्ही पण तशी फुलं लावा त्यांनी मी लावले का फुलं फुलं लावू आम्हाला गोळ देता आम्हाला आता मध्ये होता सुपारी दिसतात ना मध्ये आता राहिलेलं ते फुलं गोल करून काढायचं सुपारी त्या गोलला चिटकून काढायचं ते चिटकून म्हणजे देवाची जागा फुलं दे ठीक आहे ह्या व्हिडिओवर मुखस्वादात्मकं ताम्रं स्वनिष्क्रिय दक्षिणां समर्पयामि पुष्पं समर्पयामि नमस्कार करा व्हिडिओवर ठेवायचं नमस्कार करायचा सामान तुमच्या पुढ्यात घ्या देवाला 2 पै पाणी घाला अर्घ्यं समर्पयामि पदगोपाद्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि देवाला गंध लावा गंधर्वनामाने शब्दपूर्वकनाम करणे ईश्वरसर्वभूतानां कामोदयं पुढे ठेवून देतो फूल पुष्पं समर्पयामि फूल देताना पुष्पं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा विठ्ठल रुक्मिणी देवता विमा गंध लावा देवाला गंधर्वनामे पाचंदनं प्रतिगिरा माझ्या हाताने पूजा ते पुष्पाने प्रतिगिरा मग आता पळीमध्ये पाणी घ्या संसार गंधर्व नाम सत्यनारायण देवता विमा सत्साधी गंधर्व नाम चालू झालं का पाणी राहू दे आणून ठेवायचं घाला देवाला परत साधं पाणी घाला ते दोन समर्पयामि साधं पाणी घाला इकडं लक्ष द्या तिकडं लक्ष देऊ नका परिवर पाणी घ्या परत परिवर पाणी घ्या पाणी घ्या
कापून द्यायचा हे कापून कर्पूर स्नानं समर्पयामि पादपाणी घाला दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण विठ्ठल रुक्मिणी देवता आता पंचमूर्ती करायचे 5 वेळा एकदा पंचमूर्ती एकदा साधं पाणी एकदा पंचमूर्ती एकदा साधं पाणी असे 5 वेळा वय स्नानं समर्पयामि पादपाणी घाला दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा दही स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा शर्करा स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता विमा दुग्ध स्नानं समर्पयामि सत्यनारायण देवता नमो नमः आता थोडं पंचमूर्ती आता कृषीपत्र नाही जनताला थोडं शिकला त्या कृषीपत्राने जनताला शिकला जाओ जाओ आता कसं आहे ए हाय कुठे जागा आहे जागा पत्ता नाही गंभीर